गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच मी निफ्टीच्या 17,100च्या कॉलमधून एक्झिट झालेलो आहे। मी यामध्ये एंट्री 72च्या प्राईसला घेतली होती 11:55 आणि 25 मिनिट वेट केला। मार्केट आपल्या टार्गेटपर्यंत गेलं सुद्धा, परंतु 2-3 पॉईंटने आपलं टार्गेट हुकलं व मार्केटने एक सेलिंग प्रेशर दाखवला, म्हणून मी ब्रेक इव्हनवरती हा ट्रेड क्लोज केलेला आहे। तर चला या ट्रेडचा आपण प्रॉफिट अँड लॉस बघू। आज आपण या ट्रेडमध्ये 52 रुपीजचा प्रॉफिट केलेला आहे। हा पण प्रॉफिट नाही, इतकेच चार्जेसच जातील, म्हणजेच आज आपण ब्रेक इव्हनवर ट्रेड क्लोज केलेला आहे। तर चला या ट्रेड मागचा ॲनालिसिस बघू व माझं स्टॉप लॉस व टार्गेट काय होतं याच्या लेवल्स बघू। त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी मार्केट ॲनालिसिस, लाईव्ह ट्रेड ॲनालिसिस, वीकली ॲनालिसिस या प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर याने आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये खूपच फायदा होईल। मागच्या 6 दिवसापासून आपण लागोपाठ प्रॉफिट करत होतो व आज आपल्याला एक पॉझिटिव्ह बघायला मिळत आहे। ट्रेडिंगमध्ये असं चालूच असतं, प्रॉफिट होत असतात, मग मध्ये थोडे लॉसेसचे फेजेस येतात व नंतर पुन्हा आपण प्रॉफिटमध्ये येतो। तर चला या ट्रेड मागचा ॲनालिसिस बघू। जर आपण निफ्टीच्या 5 मिनिटाच्या चार्टवरती गेलो तर मी कालच सांगितलं होतं की निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये आहे। आपण बाय फक्त तेव्हाच करू जेव्हा आपल्याला एक बुलिश मोमेंटम दिसेल, हायर हाय व हायर लोचं फॉर्मेशन नाही। व निफ्टीने या ठिकाणी खूप टाईम कन्सोलेशन केलेलं आहे, म्हणजे इथे सपोर्ट पण घेतलेला आहे। तर म्हणून मी आज बाईंग प्लॅन केली, कारण आपण जर आजचा चार्ट बघितला तर निफ्टी गॅपडाऊन झाल्यानंतर त्याने कंटिन्युएशन केलं नाही। कंटिन्युएशन म्हणजे कसं, लोअर साईडला येऊन निफ्टी सस्टेन करेल व नंतर ब्रेकडाऊन देईल। जर आपण इथे बघितलं तर निफ्टी खाली आला व एक मोठी सपोर्ट ॲक्टिव्हिटी इथे बघायला मिळाली। मी इथे बाईंग प्लॅन करणार होतो, जर मला या रेड कॅन्डलचे जे ओपनिंग आहे त्याच्यावरती जर ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली असती तर मी इथे बाय करणार होतो स्टॉप लॉस ठेवून व टार्गेट हे होतं, तर आपल्याला एक आज चांगला ट्रेड बघायला मिळाला असता। परंतु आपण ही जी ग्रीन कॅन्डल बघितली ती या रेड कॅन्डलच्या खालीच क्लोज झाली, म्हणून हा ट्रेड मी नाही घेतला। दुसरा ट्रेड मला इथे भेटला, या ठिकाणी इथे एंट्री करून या लेवलच्या टार्गेटचा एक ट्रेड प्लॅन केला होता। परंतु आपण जर स्टॉप लॉस बघितला तर इथे कोणताही परफेक्ट स्टॉप लॉस बसत नाही, या ग्रीनच्या खाली किंवा या रेडच्या वीकच्या खाली। जर इथे असं बनलं असतं की ग्रीन कॅन्डल वर गेली, रेड बनली व ही ग्रीन ओपन झाल्यानंतर खाली जाऊन या रेडच्या लोला ब्रेक करून खाली एक वीक बनून जर वर गेली असती, मग जर क्लोजिंग दिली असती तर आपल्याला एक परफेक्ट स्टॉप लॉस ठेवता आला असता। कारण कसं, मार्केट वर गेलं, रिट्रेसमेंट घेतली, मग वर गेलं तर हा परफेक्ट स्टॉप लॉस बसला असता। परंतु आपण इथे तो लो बघितला तर ग्रीन कॅन्डलने न्यू लो बनवलाच नाही, म्हणजे इथं चांगली रिट्रेसमेंट भेटलीच नाही। तर म्हणून मी हा ट्रेड जाऊन दिला। त्यानंतर मी मार्केट 12 वाजेपर्यंत फक्त ऑब्झर्वच केला। जर आपण बघितलं, अगोदर मार्केटने सकाळी बाईंग मुवमेंट दाखवली व वर जाऊन इथे थोडा हॉल्ट झाला व हळूहळू काढून खाली आला। आता खूप लोकांनी, रिटेल लोकांनी इथे सेल केलं असेल की मार्केट खूप वाढलं आहे तर आता खाली येईल। परंतु जर आपण इथे चार्ट बघितला तर आपल्याला एक इथे सस्टेन होताना दिसत आहे व हायर लो व हायर हायच्या फॉर्मेशनने निफ्टी या लेवलला आला। मी झूम करून दाखवतो, निफ्टी या लेवलला आला व मी या ब्रेकआउटवरती ट्रेड करणार होतो, परंतु हा ब्रेकआउट खूपच मोठा झाला होता व मी लिमिट ऑर्डर ठेवली या लेवलच्या आसपास। निफ्टी थोडा वर गेला, खाली आला, माझी लिमिट ऑर्डर इथे एक्झिक्यूट झाली। इथे एक्झिक्यूट झाल्यानंतर मी स्टॉप लॉस ठेवला होता या लोच्या खाली व माझं टार्गेट होतं आजचा जो हाय होता त्याला क्रॉस करून निफ्टी वर जाईल व वरचे ज्यांच्या पास स्टॉप लॉस पडलेला आहे सेलिंगवाल्यांचे, त्यांच्या सर्वांचे स्टॉप लॉस हिट करेल व एक मोठी मुवमेंट देईल। तशा प्रकारे असा आपण ट्रेड प्लॅन केला होता। पण जेव्हापासून मी ट्रेडमध्ये एंट्री झालो तेव्हापासूनच मार्केटने अर्धा तास तर इथं कन्सोलेशनच केले व कन्सोलेशन झाल्यानंतर ही जी रेड कॅन्डल दिसत आहे आपल्याला, ही अगोदर या लेवलला गेली व इथून एक मॅसिव्ह सेलिंग बघायला मिळाली। ही आत्ता नंतर दिसत नाही आहे, परंतु जेव्हा लाईव्ह मार्केट चालू होतं तेव्हा इथं हळूहळू गेलं व एक मॅसिव्ह सेलिंग आली व निफ्टी काही सेकंदातच इतकी मोठी रेड कॅन्डल बनवली। तर मला इथे वाटले की आता इथं सेलर्स अजून ॲक्टिवेट झालेला आहे, सर्व बायर्सली तर ट्रॅप करून आता खाली येईल व आपला स्टॉप लॉस हिट करेल, म्हणून मी माझा ट्रेड ब्रेक इव्हनवरतीच क्लोज केला। परंतु त्यानंतर इथे आपण बघू शकतो की निफ्टीनं अजून थोडं कन्सोलेशन करून एक चांगली अपसाईडची मुवमेंट दिलेली आहे। 72ला बाय केला होता तो आता 100 रुपीज चालू आहे, म्हणजे इथं 1000 ते 1500 रुपयाचा आता प्रॉफिट दिसत असता। परंतु ठीक आहे, मागच्या 6 दिवसापासून आपण टार्गेट बुक करत आहोत, तर आज मार्केटची इच्छा नव्हती आपल्याला प्रॉफिट द्यायची। ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम ट्राय करू। तसं उद्या फ्रायडे आहे, मी उद्या अवेलेबल नाही आहे ट्रेडिंगसाठी, तर उद्या आपल्याला कोणताही लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओ भेटणार नाही। तर चला आपण डायरेक्ट मंडेला भेटू। जर आपण आजच्या ॲनालिसिस काय शिकला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।